नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही कालच गावी आलो होतो. तर इथून पुढचे सगळे जे व्लॉग आहेत तर आम्ही गावाकडेच केलेले आहेत. खूप मजा मस्ती धमाल करायची असं ठरवलं होतं सर्वांनीच. कारण मुलांच्याही सुट्ट्या होत्या, मुलांच्या आत्तूही होत्या घरी. त्यामुळे सगळ्यांनी धमाल करायची असंच ठरवलं होतं. तर मी आणि आम्ही गावामध्ये गेलो होतो. थोडंसं काम होतं त्यासाठी आणि इकडे गहू काढण्यासाठीची मशीन आली होती आणि पार्थचं एक आवडीचं काम होतं. कारण बरेच दिवस त्याला गावी एक्साइटमेंट होती यायची, कारण त्याला हे गहू काढताना बघायचे होते. त्याला तिथेच थांबायचं होतं. हे गहू काढून पूर्णपणे होईपर्यंत, पूर्ण भरून होईपर्यंत हा बिलकुलही इथून हलला नाही. अजिबात बाजूला गेला नाही. कारण तो इतका एक्साइटेड असतो ना, असं काही असेल तर. शेतीच्या कामाची इतकी आवड आहे त्याला की तो इथेच बसून राहिलं होतं. आपल्याकडे येते गव्हाची बस. आणि मी तर घरातच होते, पण हे सगळं व्हिडिओ आहे ना ते मीराने घेतले. मीराला पण व्हिडिओ करायला फार आवडतं आणि छान घेते ती व्हिडिओ. मग तिलाच सांगितलं होतं हे मी व्हिडिओ घेण्यासाठी. तर पार्थ तर बघू शकता तुम्ही, एका जागेवरच बसून राहिलाय बघत. पूर्णपणे सगळं काम होईपर्यंत तो काही बिलकुल घरात यायचाच नाही. आणि दोघांचं एकमेकांशी खूप छान गप्पा चालल्या होत्या बाहेर बसूनच. तर मी थोडं त्या दोघांचं पण व्हिडिओ घेतलं होतं. आणि गहू काढून झाल्यानंतरही मीराने थोडंसं व्हिडिओ घेतलं. सगळे गहू आहेत तर ते एका बारदानावर घेतले होते आणि त्याच्यानंतर संपला इतका खुश होता पार्थ, एवढी बडबड चालू होती त्याची. तर मी पूजा करत होते, कारण नवीन धान्य काढल्यानंतर ते धान्य पसरवल्यानंतर त्याची पूजा वगैरे पण करायची असते. तर ही गोष्ट तर मला नव्हती माहिती. मी पहिल्यांदाच अशी पूजा केली आहे. तर पूजा आणि नैवेद्य करायचा असतो. तर मी केल्यानंतर मीराची पण इच्छा झाली होती पूजा करायची आणि दीदीने केलंय म्हटल्यानंतर पार्थ करणार नाही असं तर नाही होत कधीच. तर मीराची झाली करून की पार्थने पण पूजा वगैरे करून घेतली. तर त्याला खूप एक्साइटमेंट असते या गोष्टीची. तर पूजा वगैरे करून झाली. त्यानंतर थोड्या वेळेस असे गहू पसरवलेले होते. तर पावसाचं पण वातावरण बऱ्यापैकी दिसायला लागलं होतं. तर पाऊस येणार म्हटलं की हे सर्व परत आहेत तर ते पोत्यांमध्ये भरून ते घरात आणून ठेवायचं होतं. तर पार्थने पण याच्यामध्ये हेल्प केली. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची हेल्प असते. शेतामधले कोणतंही काम असेल तर त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी हेल्प असतेच. आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी असतात या. एक्साइटमेंट तर असतेच, पण तो सर्व कामं जी आहेत शेतातली तर ते होईपर्यंत तिथे उभाच असतो. तो घरात काही बिलकुल येत नाही. तर आमचं हे सगळं आवरून झाल्यानंतर थोडासा पाऊस आला होता थोड्या वेळासाठी आणि त्याच्यामुळे आम्ही हे सर्व भरून ठेवलं. आणि त्यानंतर मी एक नवीन रेसिपी ट्राय करायची होती मला. तर मी एक नवीन रेसिपी बघितली होती व्हिडिओ जस्ट. तर तो व्हिडिओ पण मी छोटंसं बनवलं होतं. तर मी आज ट्राय केलं होतं. कषाय म्हणजे चहासारखंच असतं ते. मसाले वगैरे त्याच्यामध्ये वापरले जातात आणि टेस्टी अगदी लागतं. तर ते दूध आणि दुधाशिवाय दोन्हीमध्ये पण बनवता येतात. तर आम्ही तर आज ट्राय केलं होतं हे. तर हे सगळं आवरून झालं की तर लगेचच मी ते करून घेतलं. आणि आज
छोट्या नंदुबाईंचा बर्थडे होता, त्याच्यामुळे बर्थडे सेलिब्रेशनची पण आम्ही तयारी करणार होतो नंतर. तर बघू शकता हे बनवण्यासाठी कढईमध्ये हे सर्व जे मसाले आहेत, तर ते थोडेसे हलकेसे गरम केले, म्हणजे छान वाटले जातील आणि मिक्सरमध्ये छान असे वाटून घेतले आणि त्यानंतर त्यातला 1 चमचाभर आहे जे पावडर आहे, तर ती पाण्यामध्ये उकळून घेतली छान आणि गाळून ते असंच गरम-गरम प्यायला खूप छान लागतं. अतिशय हेल्दी असं आहे हे. तर उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं आणि पचन पण छान होतं असं हे एक हेल्दी ड्रिंक आहे. तर ते झाल्यानंतर आम्ही नंदुबाईंच्या बर्थडेची तयारी करायची होती स्वयंपाकाची. तर खूप छान टेस्टी असा मेनू बनवला होता आम्ही. पण व्हिडिओ आम्हाला काही सगळं घेता नाही आलं. कारण आमच्या इथे लाईट्सच गेले. लाईट्स गेल्यामुळे काही व्हिडिओ क्लिअर येणारच नव्हते. त्यामुळे व्हिडिओ काही एवढे आम्ही पुढचे बनवले नाहीत. थोडेसे छोटेसे असे काही ना काहीतरी फोटोज वगैरे केले तर ते शेअर केले होते मी. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन-नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर असेच आपण इथून पुढे गावाकडे काय-काय धमाल आम्ही केली आहे, काय-काय नवीन-नवीन रेसिपी ट्राय केल्यात. तर त्या असेच वेगवेगळे छान-छान व्हिडिओज मी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा आणि चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.